मंडळी नमस्कार, नाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी सध्याला आत्ता आहे सोलापूर या ठिकाणी हनुमान डेअरी फार्म सिद्धेश्वर कारखान्याच्या बाजूला त्यांचा हनुमान डेअरी फार्म म्हणून गोठा आहे। जवळपास या गोठ्यामध्ये 100 म्हशी बसतील इतक्या क्षमतेचा हा गोठा आहे। गोठ्याबरोबरच इथं मशीनची खरेदी विक्रीही होते आणि सोलापूर सारख्या ठिकाणी हनुमान डेअरी फार्म यांनी जवळपास पंचक्रोशीतील जे काही शेतकरी आहेत आणि त्याचबरोबर कर्नाटक भाग असो, मराठवाडा असो, विदर्भ असो आणि पश्चिम महाराष्ट्र असो, या महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकच्या आसपासची जी काही लोक आहेत त्यांना जातीवंत मुर्रा जातीच्या म्हशी भेटाव्या आणि चांगल्या प्रतीचं दूध तेही त्या ठिकाणी हा व्यवसाय करून व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये नफा मिळवावा म्हणून हा एकच उद्देश मनात घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे। तर मित्रांनो बघूया तो हा डेअरी फार्म कशा प्रकारचा आहे। नमस्कार, माझं नाव गणेश गौरीशंकर सोनकडे। मी श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर। आमचा गोठा सोलापूरपासून 7 किलोमीटरवरती आहे। श्री सिद्धेश्वर साखर कारखाना साईडला आमचा गोठा आहे आणि आज आमच्या गोठ्याच्या साईडलाच आमचे 2 एकर शेती आहे आणि गोठ्याचं जे रोजचं जे धुणं म्हशी धुणं वगैरे असते गोठा व्यवस्थापन, त्याच पाण्यावरती आज हे सुपर नेपियर तुम्हाला मी दाखवत आहे। धुतलेल्या पाण्यावरती 2 एकर नेपियर माझा आज आहे, त्याचवरती माझं गोठा व्यवस्थापन चालतं आहे। आणि आज तो सगळ्या प्रेक्षकांना सांगायची इच्छितो मी की माझ्या सोलापूरमध्ये श्री हनुमान डेअरी फार्मतर्फे हरियाणाच्या जातीवंत मुर्रा म्हशी आपण विक्रीचं पण काम करतो आहे आणि त्याचबरोबर आम्ही दूध व्यवसाय पण आपला आहे। कंटिन्यू माझ्या डेअरीमध्ये 80 ते 100 म्हशीचा गोठा आहे माझा आणि शेती निगडीत आपण 2 एकर शेती आहे। आपला अल्पभूधार आहे काय मुळातच, त्या जोडीला आपण दुग्ध व्यवसाय चालू केला होता, त्याचनुसार आज विक्री व्यवसाय पण आपला चांगला चालू आहे। हरियाणाच्या चांगल्या जातीवंत मुर्रा म्हशी आम्ही निवडून इथं प्रत्येक शेतकऱ्याला खात्रीच्या म्हशी दूध दाखवून 2 टाईम 4 टाईम वाजवी दरामध्ये आपण देण्याचं काम आज इथे करत आहे। अंदाजे आमच्या म्हशीच्या किमती ज्या आहेत हरियाणा मुर्रा म्हशीच्या, हरियाणातून इथं आल्यानंतर सेट करून 1,20,000पासून ते 1,70,000पर्यंतच्या किमती आहेत आणि त्यांचं लॅक्टेशन बघायला गेलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड ह्या लॅक्टेशनच्या जास्तीत जास्त म्हशी आपल्याकडे अवेलेबल राहतात आणि दूध क्षमता आहे त्यांची 12 ते 17-18 लिटरपर्यंतच्या म्हशी मिळतात आमच्याकडे। आणि ज्या शेतकऱ्याला पूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटक, आंध्रापर्यंत आमच्या म्हशी जातात आणि त्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला एकच विनंती आहे, आमच्या गोट्यावर प्रत्यक्षात या, 2 टाईम दूध बघा, खात्री करून तुम्ही म्हशी खरेदी करू शकताय। आणि आमच्या इथे राहण्याची खाण्याची सोय पण आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला जे म्हैस पसंत आहे त्यानुसार आपण ते खात्रीपूर्वक देण्याचं आपण काम करत आहे। आणि आमच्या गोट्यामध्ये प्रथमतः आल्यानंतर दूध दाखवण्यापासून ते म्हशीचा व्यवहार करण्यापर्यंत आणि इथं राहण्यापासून ते सगळ्या सोयी आहेत। म्हणजे कस्टमर आल्यानंतर म्हैस चॉईस करणं, त्याचं दूध दाखवणं आणि त्यांची राहण्याची सोय आणि त्यांचा इथून ट्रान्सपोर्ट अवेलेबल करून द्यायची सोय आपण इथं करून देत आहे। आणि पूर्ण महाराष्ट्रभर माझ्या म्हशी जातात, त्या एका विश्वासावर, एका खात्रीवर म्हशी आज जात आहेत। आणि जास्तीत जास्त आमच्या सोलापूर लगतच्या आजूबाजूच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, इंदापूर आणि उस्मानाबाद, परांडा, भूम, नांदेड, परभणी, यवतमाळ, बुलढाणापर्यंत आपल्या म्हशी जातात आणि इकडे कर्नाटक, बिदर सगळ्या ठिकाणी म्हशी जातात। आज राज्य सोडून परराज्यातसुद्धा आपल्या म्हशी जात आहेत। माझ्या डेअरीवरचं जे नियोजन आहे, आता तुम्हाला कशा प्रकारच्या म्हशी आहेत, कुठल्या जातीच्या म्हशी आहेत तुम्हाला आता दाखवतो। बघू शकता ही मशीन सरदार कंपनीची मशीन आहे। आमच्या गोट्यामध्ये खास करून जनावरांच्या कुट्टीसाठी, म्हणजे ह्याची क्षमता अशी आहे की एका तासात 100 म्हशीची कुट्टी करू शकते। ह्याच्यासाठी हा मोठा मशीन वापरलेला आहे आपण। आणि चाऱ्याचे जर जे लेंथ आहे व्यवस्थित, म्हणजे जे खाण्यायोग्य आहे त्या प्रकारचं कुट्टी करते, त्याच्यामुळे हे मशीन वापरलेलं आहे आपण। बघू शकता मित्रांनो, म्हशीसाठी जे भिजवून दिलं जातं सरकी पेंड, आहे सरकी पेंड आणि आहे हरभरा चुन्नी, अशा प्रकारे दोन्ही मिश्रण भिजवून दिलं जाते आणि गहू भुसा जे आहे कोरड्या प्रमाणात दिलं जाते। पूर्ण म्हशी टॉप क्वालिटीच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड लॅक्टेशनच्या म्हशी आहेत आणि पहिला रो आहे, दुसऱ्या वेताच्या आहेत, तिसऱ्या वेताच्या आहेत। टोटली 12 लिटर ते 17 लिटर कॅपॅसिटीच्या म्हशी आहेत। बघू शकता सर, यांच्या क्वालिटी, रिंग सिंग आहे, यांची लांबी, सडातील अंतर, पातळ चमडी, या सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत। त्या बघूनच आपण खरेदी केलेल्या आहेत हरियाणामध्ये। करून मुर्राची जी खासियत आहे, शिंगावरून याची ओळख आहे। बघा, एकदम पाणीदार डोळे आहेत, रिंग सिंग आहे, काळीभर त्वचा आहे, लुसलुसीत एकदम चमकदार त्वचा आहे, पातळ चमडीची म्हैस आहे आणि ह्याचं सडातील जे अंतर आहे बघू शकता, एकदम प्युअर ताज्या वेलेली म्हैस आहे। 14-15 लिटर कॅपॅसिटीची सेकंड टाइमर म्हैस आहे। ही आहे मुर्राची ओळख। असामध्ये जर हात घालायचा प्रयत्न केला तर एकदम शांत स्वभावाची म्हैस आहे। सर सेकंड लॅक्टेशनची म्हैस आहे। फर्स्ट लॅक्टेशनला 14 लिटर मिल्क दिलेले आहे हरियाणामध्ये
आता ही 16 लिटरच्या अपेक्षेने आपण घेतलेली आहे. बघूया आता शेतकऱ्याला देताना हे किती दूध देते त्या क्षमतेनुसार आपण दूध काढून देणार आहे. आमच्या गोट्यातलं नियोजन बघायला गेलं सकाळचे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंतचं जे शेड्यूल आहे, म्हणजे सकाळी उठल्या पहिल्यांदा वैरण टाकली जाते, नंतर खाद्य खुराक दिलं जातं, त्याच्यानंतर धारा काढल्या जातात आणि तेच शेड्यूल संध्याकाळी 5 वाजता परत वैरण खुराक दिलं जाते आणि 6-7 वाजता धारा काढल्या जातात. अशा प्रकारचं रोजचं शेड्यूल आमच्या गोट्यातलं चाललं जातं. आणि त्याच प्रकारे जे कस्टमर येतात त्यांना दूध वगैरे दाखवून खात्रीच्या म्हशी दिल्या जातात. हरियाणाच्या मोरा म्हशीमध्ये बघायला गेलं तर वेतामधलं पहिला अंतर बघायला पाहिजे. पहिला वेत, दुसरा वेत, तिसरा वेत ह्या जास्तीत जास्त विक्रीमध्ये बघायला गेलं तर आपण पहिल्या वेता आणि दुसऱ्या वेतामध्ये भर दिलेला आहे. आणि ह्यांच्या सोयीसाठी आपण खाली मॅट वगैरे घातलेलं आहे, कारण प्रवासात म्हशी 5-6 दिवस ट्रॅव्हलिंग करून आलेल्या असतात, त्यांना सुखसुविधेसाठी खाली मॅट वगैरे घातलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांना म्हणजे जे खाद्य खुराक आहे ते फिडिंग वगैरे देऊन आम्ही दुधावर म्हशी आणल्या जातात, त्या सेट करून शेतकऱ्याला दिले जातात. आणि खाद्यामध्ये पाहायला गेलं तर मका आहे, ऊस आहे, कडबा आहे, सुपर नेपियर याची कुट्टी दिली जाते. अशा प्रकारचं मिश्रण वैरण दिलं जातं. खाद्याचं प्रमाण जर बघायला गेलं, एका म्हशीला 10 ते 12 किलोचं खाद्य लागते एका टायमाला. या ठिकाणी स्वच्छतेचं काम चालू आहे, बघू शकता. खाली अशा प्रकारचे मॅट टाकले आहेत तुम्ही. जातीवंत मुर्रा म्हशी आहेत त्या सगळ्या मित्रांनो. प्रत्येक म्हशीची क्वालिटी आणि ह्यांचा बांधा आणि ह्यांच्या शिंगातील अंतर घुमा केलेले संजित. प्रत्येक म्हशीचा बांधा, ह्यांचं शिंग आणि ह्यांचं सडातील अंतर आणि ह्यांच्या क्वालिटी तुम्ही बघू शकताय. एकदम सुंदर क्वालिटीच्या म्हशी आहेत. प्रत्येक म्हशीचा बांधा, सडातील अंतर, ह्यांची त्वचा, रिंग सिंग, या सडातील अंतर आणि ह्यांच्या दूध द्यायची जी क्षमता आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला एकदम चांगल्या प्रकारच्या म्हशी द्यायचा मी प्रयत्न करतोय. आणि येथे वाजवी दरामध्ये म्हशी मिळतात एवढंच मी खात्री करून शेतकऱ्याला सांगतोय. सगळ्या मशीनची क्वालिटी बघा तुम्ही. सगळ्या मशीनची क्वालिटी बघा मित्रांनो. आता या ठिकाणी पहिला वेत, दुसरा वेत, या पहिल्या वेत आणि दुसऱ्या वेताच्या सगळ्या म्हशी आहेत. एकंदरीत कशा प्रकारच्या आहेत तुम्ही बघू शकताय. हा त्यांचा संपूर्ण गोठा आहे. संपूर्ण हा गोठ्याचा परिसर तुम्ही एकंदरीत बघू शकता. कशा प्रकारच्या ह्या सगळ्या म्हशी त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये ठेवलेल्या आहेत. गोठ्यातील एकंदरीत स्वच्छता बघितली तर किती स्वच्छ हा गोठा आहे मित्रांनो. काय गेलं तर म्हशीसाठी 10 ते 12 फूट अंतर ठेवलेलं आहे आणि वासरासाठी इकडे मध्ये 10 फुटाचं अंतर ठेवलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूचे वासरू मध्ये येतील, जेणेकरून बघू शकता सगळ्या म्हशीचे ताजे लुसलुसीत वासरू म्हणजे आपण सुखरूपपणे आणलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यासाठी जे हवं असते पुन्हा पुढच्या ब्रीडिंगसाठी जे वासराची गरज असते तेच वासरू आम्ही संगोपन करून म्हणजे हरियाणावरून व्यवस्थितरित्या म्हणजे वासराकडे लक्ष देऊन वाचवून रेड्या इथंपर्यंत पोहोचवलं जातं. नमस्कार, माझं नाव विनोद कुमार विठ्ठल कांबळे. मी वेटरनरी प्रॅक्टिस करतो प्रायव्हेटमध्ये आणि हे गणेश सोनकडे आहे. त्यांच्या गोट्यावर मला म्हणजे आता बरेच 5-6 वर्षापासून मी यांच्या गोट्यावर व्हिजिट देत आहे. यांचं सर्व जनावरची देखभाल काय पण झालं तर ते मला बोलवतात. थोडी जरी म्हणजे आजारी दिसली किंवा दुधामध्ये काय प्रॉब्लेम आला तरी मला बोलून घेऊन लगेच उपचार करून त्याविषयी माहिती घेतात. यांच्या आता म्हशीचे हे करताना मुरा मशीनचे जे नैसर्गिक गाभ धारणा केली तर त्यामध्ये तुम्हाला कन्सप्शन रेट 80%-90% भेटतो आणि सिमेंट न केलं तर तुम्हाला 50 ते 60% कन्सप्शन रेट भेटतो. आणि मुरा म्हशीचा हरियाणा जातीच्या मुळा म्हशीचा भाकडकाळ कमी असून जास्तीत जास्त 5 महिन्यापर्यंत भाकडकाळ राहतो. बाकीच्या वेळ ती म्हैस दूधच देण्यामध्ये व्यवस्थित दूध देऊ शकते. म्हशींचं दुधासाठी आणि तिच्या आरोग्यासाठी जे खाद्य देतो आपण त्यामध्ये 40% आपल्याला सुका चारा आणि 40% ओला चारा आणि 20% जे आहे आपण ते खुराक देऊ शकतो. त्या खुराकामध्ये 20%मध्ये 50% प्रोटीन्स, 30% फायबर्स आणि 20% फॅट ह्या हिशोबाने तुम्ही त्या मशीनला खुराक दिला तर दूध व्यवस्थितपणे देऊ शकतात. नमस्कार, मी जगदीश शाहजी गायकवाड भंडारवाडी धाराशिवमधून आलेलो आहे. आत्ता आम्ही इथे श्री हनुमान डेअरी फार्म इथे मुर्रा म्हशी बघण्यासाठी खास म्हणजे यांचे व्हिडिओ आणि इंस्टाग्रामला फॉलो करून आम्ही इथं जवळ 1 वर्षापूर्वी आम्ही त्यांना फॉलो करत होतो. आज आमचा योग आला की यांच्या डेअरी फार्मला आम्ही म्हणजे भेट दिली आणि आम्हाला आत्ता आम्ही 1-2-3 म्हशी चॉईस करतो आहे. तेच आमचं आता हे चाललेलं आहे, खरेदी झालेलं आहे.
बघू शकता ह्या सगळ्या भैयाच्या आधारे आमचा गोठा चालला जातोय आणि ज्या शेतकरी नवीन म्हशीपासून सुरुवात करतात त्यांना आपण भैया देऊन पण सुरुवात करतोय त्यांची, म्हणजे जेणेकरून माणसाची कमतरता ज्या शेतकऱ्याला असेल त्यांना माणूस देऊन म्हशी पण देतो आपण. आणि भैयाचा पगार सांगायला गेलं तर 15,000 पगारामध्ये भैया 10 ते 11 म्हशीची संगोपन करतो. म्हणजे एका भैयाला 15,000 पगारामध्ये 10 ते 11 म्हशी संगोपनासाठी दिलं जाते. आणि गोट्यामध्ये पूर्ण दूध काढण्यापासून शेण काढण्यापासून पूर्ण 10 म्हशीचा गोठा नियोजनबद्ध भैया सांभाळू शकतोय. आणि त्याचनुसार गोट्यातली जी व्यवस्थापन आहे, स्वच्छता आहे, हे सगळं गोट्यातील नियंत्रण पूर्ण भैयावर डिपेंड आहे. या ठिकाणी दूध काढणीचं काम चालू आहे. बघू शकता मित्रांनो, धारा काढत आहेत. आता धारा काढण्याची वेळ झालेली आहे. कशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धारा काढत आहेत तुम्ही बघू शकताय. बघू शकता शेतकरी, एखादी मुर्रा दाखवायचा मी आज प्रयत्न करत आहे. ह्याची स्किन बघा, याचं रिंग सिंग बघा, ह्याची पातळ एकदम चमडी, लुसलुसीत म्हणजे चमकदार त्वचा आहे. या वर्णनावरून मी म्हैस दाखवायचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याला. गोट्यातल्या सगळ्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत. या सगळ्या टॉप क्वालिटीच्या म्हशी बघू शकता. आता धारा काढणीचं काम या ठिकाणी चालू आहे. बघू शकताय मित्रांनो, ह्या कशा प्रकारच्या म्हशी आहेत. माझं नाव अनिकेत श्रीनिवास सोनटक्के. मी हनुमान डेअरी फार्म सोलापूर इथून 7 म्हशी मुर्रा म्हशी घेऊन गेल्या होत्या. म्हशी दूध चेक करून नेल्या होत्या. सगळ्या 12 ते 16 लिटरपर्यंतच्या म्हशी होत्या. साधारण किंमत त्याची 1,25,000 रुपयापासून ते 1,50,000 रुपयापर्यंतच्या म्हशी इथून नेल्यात. आणि नेण्याआधी इथं खात्रीपूर्वक दूध वगैरे बघून परत माझ्या गोट्यावर सुद्धा दूध बघून म्हशी उतरवल्यात. सगळ्या म्हशीचं दूध काढायचं झाल्यानंतर सगळं दूध एका अशा कॅटलीमध्ये भरून डेअरीवाले हॉटेलवाले येऊन इथून दूध घेऊन जातात. जाग्याला 60 ते 70 रुपये दर आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी हरियाणा जातिवंत मुर्रा म्हशी हनुमान डेअरी फार्म सोलापूर येथे उपलब्ध केलेल्या आहेत. आणि प्रत्येक शेतकरी एकदा ह्या गोट्यावरती व्हिजिट करावे आणि खात्रीच्या मुर्रा म्हशी स्वस्तमध्ये मिळतील आज मी दावा करतो.